नमस्कार फ्रेंड्स. तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर हा व्लॉग चतुर्थीच्या दिवशीचा आहे. तर बाहेर इतका पाऊस चालू आहे कंटिन्यू, त्याच्यामुळे ते पाण्याचा आवाज येत असल्यामुळे मी या व्हिडिओला व्हॉइस ओव्हर करू शकले नाही लवकर. तर हा व्लॉग तुम्हाला संडेला मिळतो आहे. तर चतुर्थीमुळे आज जरा जेवण कमीच बनवायचं होतं. आमचा सगळ्यांचा उपवास असल्यामुळे मी इथं साबुदाण्याची खिचडी बनवली आहे. आणि साबुदाणे बनवून झाल्यानंतर आमच्या इथं खाली पार्किंगमध्येच इतकं सुंदर गणपतीचं मंदिर आहे. अगदी लहान असलं तरी इतकं प्रसन्न वाटतं ह्या मंदिरात. खूप सुंदर मंदिर आहे आणि त्या मंदिराचा आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे. इथं तासनतास जरी बसून राहिलं तरी अजिबात कंटाळवाणं वाटत नाही. तसं संध्याकाळी ह्या मंदिरात खूप गर्दी असते बायकांची, खाली बसायला येणाऱ्यांची. तुम्ही बघू शकताय किती सुंदर अगदी हिरवंगार झालेलं आहे मंदिराच्या आजूबाजूने सुद्धा. आणि हा आहे असा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर. आणि इथंच असं मंदिराच्या बाजूला छान छान अशी कार्टून्स काढली आहेत लहान मुलांची. आणि इथं त्यांना खेळण्यासाठी सुद्धा स्लायडिंग वगैरे ठेवलेले आहेत लहान मुलांना. आणि हे कार्टून्स ते एकदम छान काढलेली आहेत. छोटा भीम, चुटकी, कालिया वगैरे. या मंदिराचा परिसर खूपच छान आहे. त्यानंतर आम्ही इथं बराचसा वेळ टाईमपास केला. पाऊस तर कंटिन्यू चालूच होता आणि वेळ पण भरपूर झालेला होता इथं भरपूर टाईमपास केल्यामुळे. आणि त्याच्यामुळे आम्हाला थोडीशी भूक पण लागली होती. त्यानंतर घरी गेल्यानंतर आम्ही थोडेसे ऑरेंज घेतले खायला आणि अशा पद्धतीने आम्ही ऑरेंज खाऊन थोड्या वेळाने जेवायला गेलो. तर त्यावेळेस पण पाऊस हा कंटिन्यू चालूच होता आणि आम्ही भिजतच गेलो तरी पावसात जेवणासाठी. आणि तिथं गेल्यानंतर ते गरम गरम सूप आणि आयतं मिळालेलं जेवण, याचा आनंद मी शब्दातच व्यक्त करू शकत नाही. आणि अशा प्रकारे आमचा दिवस संपलेला आहे. तर कसा वाटला तुम्हाला आमचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.